तुम्ही कधी विचार केलाय का, चांगल्या माणसांना नेहमी वाईट का होते आणि जे वाईट वागतात त्यांना नेहमी सुख का मिळते? मग ही कथा तुमच्यासाठी. ही कथा आहे कर्माची, नियतीची आणि देवाच्या न्यायाची, जो आपल्याला दिसत नाही पण कधीच चुकत नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण उत्तर तुमच्या अपेक्षेपेक्षा वेगळं असेल. त्या गावातला व्यापारी बाहेरून पाहिला तर खूप धार्मिक वाटायचा. दररोज पहाटे उठून स्नान, स्वच्छ कपडे, कपाळावर टिळा, हातात माळ. मंदिरात पाऊल टाकताना त्याचा चेहरा गंभीर आणि भक्तिभावाने भरलेला असे. तो देवासमोर उभा राहून मनात म्हणायचा, देवा, मी रोज तुझी पूजा करतो, दान करतो, माझ्यावर नेहमी कृपा ठेव. त्याच्या मनात श्रद्धा होती, पण त्या श्रद्धेत एक सूक्ष्म अपेक्षा मिसळलेली होती. तो स्वतःलाच म्हणायचा, मी चांगला माणूस आहे, माझ्यासोबत वाईट कसं होईल? दान करताना लोक त्याच्याकडे पाहतात, किती मोठा दानशूर आहे असं म्हणतात, तेव्हा त्याच्या मनात नकळत समाधान येई. ते समाधान हळूहळू अहंकाराचं रूप घेत होतं. मी इतरांपेक्षा वेगळा आहे. दुसरीकडे त्याच मंदिरात येणारा चोर, तो देवाकडे कधीच डोळे उचलून पाहत नसे. त्याच्या मनात श्रद्धा नव्हती, पण देवाविषयी तिरस्कारही नव्हता. त्याचं मन म्हणायचं, देव असता तर माझ्यावर अशी वेळ आली नसती. तो मंदिरात यायचा, कारण तिथे गर्दी असायची, चपला असायच्या आणि त्याच्या पोटाची आग त्याला काही विचारू देत नसे. कधीकधी तो देवाच्या मूर्तीसमोर उभा राहायचा, क्षणभर थांबायचा आणि मनात एक विचार यायचा, हे सगळं खरंच आहे का? पण लगेच तो विचार झटकून टाकायचा, कारण त्याच्या आयुष्यात श्रद्धेपेक्षा जगण्याची लढाई मोठी होती. इथेच दोन मनं उभी होती. एक मन देवावर विश्वास ठेवणारे, पण स्वतःच्या चांगुलपणावर जास्त विश्वास ठेवणारे. दुसरे मन देवावर अविश्वास असलेले, पण नियतीवर राग धरून बसलेले. दोघेही मंदिरात येत होते, पण दोघांची अंतर्गत अवस्था वेगळी होती. एक देवाला सांगत होता, मी चांगलं करतो. दुसरा आयुष्याला विचारत होता, माझ्याशी चांगलं का होत नाही? आणि या दोन्ही मनांची परीक्षा लवकरच होणार होती. व्यापारी रोज मंदिरात येत असे. त्याची पूजा नियमबद्ध होती. फुले योग्य रंगाची, अगरबत्ती ठराविक, मंत्र अचूक उच्चारलेले. तो देवासमोर उभा राहताना डोळे मिटायचा, हात जोडायचा, पण त्याच वेळी मनात विचार यायचा, आज मी एवढं दान केलं, देव प्रसन्न झाला असेल. मंदिराबाहेर तो दान देत असे, नाणी, कधी नोटा, कधी धान्य. लोक त्याचं कौतुक करत, पुजारी त्याला आदराने नमस्कार करत. पण कुणी गरजू जर कृतज्ञतेऐवजी प्रश्न विचारला, कुणी गरीब चुकून जास्त वेळ थांबला, तर व्यापाळाच्या कपाळावर आठी उमटायची. तो देवाला नमस्कार करत होता, पण माणसांकडे पाहताना त्याचा संयम कमी पडत होता. मंदिराच्या आत देव शांत उभा होता. ना कौतुकाची अपेक्षा, ना दानाची मागणी. देवाच्या दृष्टीने फुलं, हार, सोनं, दान हे सगळं गौण होतं. देव पाहत होता फक्त मनातली भावना. आणि त्याच मंदिरात तो चोर, तो देवापुढे कधी वाकत नसे, कधी नमस्कार करत नसे. तो आत येई, पण त्याचं मन सतत बाहेर पडत असे. तो देवाला काही मागत नव्हता, पण देवाला दोषही देत नव्हता. त्याचं आयुष्य असं झालं होतं की धर्म त्याच्यासाठी नियम नव्हते, तर एक दूरचं स्वप्न होतं. तो चोरी करत होता, हे अधर्म होतं, पण त्याच्या मनात देवाला फसवल्याचा गर्व नव्हता. तो फक्त म्हणायचा, माझ्या नशिबात हेच असेल तर? इथेच खरा प्रश्न उभा राहतो. देव पूजा म्हणजे काय? फक्त मंदिरात येणं, की अहंकार न ठेवता कर्म करणं? खरा धर्म कोणता? फक्त दान करणं, की अपमान सहन करूनही मन शुद्ध ठेवणं? व्यापारी देवाच्या समोर झुकत होता, पण मनात स्वतःला मोठं समजत होता. चोर देवाकडे झुकत नव्हता, पण स्वतःला काही महान समजतही नव्हता. देव मूर्तीमध्ये नव्हता, देव त्या दोघांच्या मनात डोकावत होता. कारण भगवद्गीता सांगते, पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति. मी भक्तीने दिलेलं थोडंसंही स्वीकारतो. भक्ती म्हणजे बाह्य विधी नाही. भक्ती म्हणजे अहंकाराशिवाय केलेलं कर्म. आणि ज्याचा धर्म फक्त बाहेरचा असतो, त्याची परीक्षा एक दिवस नक्कीच होते. त्या दारात मंदिर म्हणजे केवळ पूजा करण्याचं ठिकाण नव्हतं, ते समाजाच्या मतांचं केंद्र होतं. पुजारी जे बोलेल तेच सत्य मानलं जाई. आणि पुजाऱ्याच्या डोळ्यात व्यापारी नेहमीच चांगला होता, कारण तो दान देत होता, मंदिराचा मान राखत होता.
त्या दिवशी जोरदार पाऊस सुरू झाला. आकाश काळं निळं झालं. वीज कडाडत होती. व्यापारी नेहमीप्रमाणे दानासाठी आला, पण पावसामुळे तो मंदिराच्या बाहेरच थांबला. त्यावेळी कुणाच्याच लक्षात आलं नाही की मंदिरात कोणीतरी दुसराही येऊन गेला होता. थोड्याच वेळात पुजारी धावत बाहेर आला. देवाचा सोन्याचा हार नाही, हा शब्द वाऱ्यासारखा पसरला. लोक जमा झाले. प्रश्न नव्हते, तपास नव्हता, फक्त संशय होता. आणि तो संशय सर्वात सोप्या व्यक्तीवर जाऊन थांबला. आज मंदिरात कोण होतं? व्यापारीच होता ना? व्यापारी बोलायला उघडं तोंड करतो, पण त्याचा आवाज कोलाहलात हरवतो. लोक म्हणू लागतात, दान देतो म्हणून काय झालं? बाहेरून साधू, आतून लबाड असतात. क्षणातच तो चांगुलपणाचा मुखवटा संशयाच्या चिखलात माखला. समाजाला सत्य नको होतं, समाजाला निर्णय हवा होता. कोण दोषी आहे हे नव्हे, कोणाला दोषी ठरवायचं हे आधीच ठरलं होतं. गावकऱ्यांच्या हातात काठ्या होत्या, पण मनात विवेक नव्हता. व्यापारी मार खात होता, पण त्याच्या वेदनेपेक्षा जास्त वेदना त्याच्या मनाला होत होत्या. तो स्वतःशी म्हणत होता, मी आयुष्यभर या लोकांसाठी चांगलं केलं, आणि आज एकही जण माझ्यावर विश्वास ठेवत नाही. समाजाने त्याला बोलायची संधी दिली नाही, कारण अज्ञान नेहमीच आवाज दाबतं. देव शांत होता, कारण देवाला माहीत होतं, सत्य वेळ घेतं. हीच समाजाची विडंबना. चांगुलपणाला पुरावा लागतो, पण संशयाला नाही, आणि न्याय करण्याआधी विवेक हरवतो. आणि ह्याच अन्यायातून पुढची घटना घडणार होती, जिथे नियती, कर्म आणि वेळ आपापली भूमिका बजावणार होते. मारहाणीपासून वाचण्यासाठी व्यापारी मंदिराच्या पायऱ्यांवरून धावत सुटला. पाऊस अजून जोरात कोसळत होता. रस्ता निसरडा झाला होता. डोळ्यांसमोर अंधार दाटला होता. त्याच्या मनात एकच विचार घुंगावत होता, हे सगळं माझ्याच बाबतीत का? देव मला पाहत नाही का? तो धावत असताना नियती आपलं काम करत होती. रस्त्याच्या वळणावर एक वेगात येणारी गाडी होती. ती गाडी त्या क्षणी तिथे येणं हा अपघात नव्हता, ते प्रारब्ध होतं. पण व्यापाऱ्याच्या आयुष्यात सत्कर्मांची शिदोरी होती. म्हणून गाडी त्याला जोरात धडकली. तो खाली कोसळला, पण त्या क्षणीच प्राण गेले नाहीत. वेळ थोडीशी पुढे ढकलली गेली. त्याचवेळी तो चोर दूर उभा राहून हे सर्व पाहत होता. त्याच्या हातात देवाचा सोन्याचा हार घट्ट पकडलेला होता. तो स्वतःशीच हसत म्हणाला, आज माझं नशीब उजळलं. देव माझ्याच बाजूने आहे. त्याला वाटलं धन मिळालं म्हणजे देवाची कृपा झाली. पण त्याला कळत नव्हतं, हे धन प्रारब्धातून आलं होतं, पण ते कर्माच्या मार्गाने नव्हतं. इथेच देवाचा न्याय शांतपणे चालू होता. व्यापाऱ्याच्या नशिबात त्या ठिकाणी मृत्यू होता, पण त्याच्या चांगल्या कर्मांमुळे तो मृत्यू थोडा लांब गेला. चोलाच्या नशिबात त्या क्षणी धन मिळणं होतं, पण त्याच्या वाईट कर्मांमुळे ते धन चोरीच्या रूपात मिळालं, जे पुढे शाप बनणार होतं. काळ हा देवाचा सेवक आहे. तो लगेच निकाल देत नाही, तो योग्य क्षणाची वाट पाहतो. म्हणूनच चांगल्या माणसाला कधीकधी दुःख दिसतं आणि वाईट माणसाला सुख. पण हे दृश्य असतं, सत्य नाही. भगवद्गीतेचा हा गूढ अर्थ. कर्म फळ देतं, पण वेळ देव ठरवतो. जेव्हा वेळ येते तेव्हा कोणतंही कर्म स्वतःचं रूप दाखवतं. व्यापारी रस्त्यावर जखमी पडलेला होता आणि चोर नशिबावर खुश होता. पण दोघांनाही माहीत नव्हतं, हा खेळ अजून संपलेला नव्हता. कारण जेव्हा देहाचा अंत होतो तेव्हा खऱ्या न्यायाची सुरुवात होते. काळ पुढे सरकला. जखमांनी त्रस्त असलेला व्यापारी काही दिवसांत प्राण सोडून गेला. त्या देहाचं दुःख संपलं, पण मनातला प्रश्न अजूनही जिवंत होता. जेव्हा त्याचे डोळे उघडले तेव्हा तो एका वेगळ्याच जगात उभा होता. ना पाऊस, ना गोंधळ, ना आरडाओरड. समोर धीर गंभीर शांत स्वरूपात यमराज उभे होते. तेथेच तो चोरही उभा होता. तोच चेहरा, तोच गर्वी भाव. हे पाहताच व्यापाऱ्याच्या मनात राग उसळला. तो उद्गारला, हा तोच आहे ज्याने देवाचा हार चोरला आणि माझ्यावर चोरीचा आळ आला. तो यमराजांकडे वळून म्हणाला, मी आयुष्यभर चांगलं केलं, पूजा, दान, धर्म सगळं पाळलं, तरी मला लोकांनी मारलं, बदनामी झाली, आणि हा चोर तो आनंदात निघून गेला. हेच का देवाचं न्याय? यमराज हळूच स्मित केले. त्यांचा आवाज गंभीर पण करुणामय होता. ते म्हणाले, वत्सा, तू जे पाहिलंस ते घटना होत्या, पण न्याय घटनांमध्ये नसतो, तो कर्मात असतो. यमराजांनी पुढे सांगितलं, तुझ्या प्रारब्धानुसार
त्या दिवशी त्या ठिकाणी तुझा मृत्यू निश्चित होता. व्यापारी स्तब्ध झाला. यमराज म्हणाले, पण तुझ्या आयुष्यात अनेक सत्कर्मांची शिदोरी होती, म्हणूनच त्या क्षणी तुला मृत्यू आला नाही. तुला वेदना मिळाल्या, पण थोडा वेळ मिळाला. व्यापाऱ्याचे डोळे पाणावले. तो कुजबुजला, म्हणजे देवाने मला वाचवलं? यमराज म्हणाले, देवाने तुला वेळ दिला. तो तुझ्या कर्माचा मान होता. मग यमराज चोराकडे वळले, आणि ह्या जीवाच्या प्रारब्धात त्यावेळी धनप्राप्ती होती. चोराच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं, पण त्याच्या वाईट कर्मांमुळे ते धन चोरीच्या मार्गाने मिळालं. जे धन अधर्मातून येतं ते सुख देत नाही, ते फक्त पुढील दुःखाची नोंद करून जातं. तेव्हा व्यापाऱ्याच्या मनात एक खोल जाणीव झाली. तो नम्रपणे म्हणाला, मग माझी चूक काय होती प्रभू? यमराज उत्तरले, तू चांगलं केलंस, पण कधीकधी तुला स्वतःच्या चांगुलपणाचा अभिमान होता. आणि जिथे अहंकार असतो तिथे परीक्षा येते. तो चोर आता थरथरत होता. त्याचा गर्व नाहीसा झाला होता. त्याला उमगलं, जे मला भाग्य वाटलं ते प्रत्यक्षात बंधन होतं. यमराज शेवटी म्हणाले, कर्म कुणाचंही टळत नाही. वेळ वेगळी असू शकते, पण न्याय अचूक असतो. भगवद्गीतेचा हा गूढ अर्थ. व्यापारी शांत झाला. त्याचा राग विरघळला, आणि त्याच्या मनात एकच भावना उरली. यमराजांचे शब्द ऐकून व्यापारी दीर्घ श्वास घेत उभा राहिला. त्याच्या मनात आता राग नव्हता, तक्रार नव्हती, फक्त एक धीर शांतता होती. तो हळूच मान खाली घालून म्हणाला, प्रभू, मला आता काही नको. ना स्पष्टीकरण, ना हिशेब. तू जे दिलंस ते योग्यच होतं. त्या क्षणी त्याची भक्ती पूर्ण झाली, कारण तो देवाकडे गेला नव्हता. तो स्वतःपासून मोकळा झाला होता. आणि देव नेहमीच तिथेच असतो, जिथे अहंकार संपतो, जिथे तक्रार थांबते, जिथे पूर्ण समर्पण सुरू होतं. अंतिम बोध. चांगलं कर्म करा, पण त्याचा गर्व ठेवू नका. वाईट कर्म केल्यावर सुख दिसलं तरी तो शेवट नसतो. देव उशीर करतो, पण कधी चूक करत नाही. भक्ती म्हणजे अहंकार शून्य कर्म आणि समर्पण. सर्व धर्मान् परित्यज्य मामेकम शरणं व्रज. भगवद्गीता. ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि व्हिडिओला लाईक करा, आणि नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.